राज्य व राष्ट्रीय महामार्ग की तर्ज पर अब गांवों में पानदन रास्तों को भी कोड नंबर दिए जाएंगे। इसके चलते रास्तों को उनकी स्वतंत्र पहचान मिलेगी। सरकार ने इस संबंध में पहले ही आदेश जारी किए हैं। जिलाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर ने पत्र परिषद में सेवा पखवाड़ा कार्यक्रम के दरमियान कोड नंबर की शुरुआत किए जाने की जानकारी दी। छत्रपति शिवाजी महाराज अभियान अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन 17 सितंबर से राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती 2 अक्टूबर की अवधि में संपूर्ण राज्य में सेवा पखवाड़े का आयोजन किया जा रहा है। इस अवधि में नागपुर जिले में सरकारी सुविधाओं को प्रभावी तरीके से लागू करने के लिए अभियान शुरू किया जाएगा। येत्या 17 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत महसूल डिपार्टमेंट हा एक मोहीम राबवणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा आपण साजरा करणार आहे। हा पंधरवाडा दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत आपण साजरा करणार आहे आणि याच्यामध्ये 3 कंपोनंट केलेला आहे। पहिला कंपोनंट हा ज्या गावामध्ये पानंद रस्ते जे आहे आपले शेत रस्ते, पानंद रस्ते, शिवपानंद रस्ते यांना नाम यांचं नंबरिंग करणे, त्यातलं अतिक्रमण काढणे, त्याला मजबूतीकरण करणे, त्याच्याकडे दुतर्फा झाड लागवड करणे, ह्या मोहीम याच्यामध्ये पहिल्या 5 दिवसांमध्ये आपल्याला घ्यायचं आहे। दुसरं जो याचा कंपोनंट आहे जो नेक्स्ट 5 दिवसांमध्ये आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला घरकुलांवर फोकस करायचा आहे की ज्या नागरिकांकडे जागा नाही आहे किंवा जे अतिक्रमण करून राहतात त्यामुळे ज्यांना घरकुल सँक्शन होत नाही अशा सगळ्या पट्टेधारकांना आपल्याला पट्टे वाटप करण्याची मोहीम आपल्याला सुरू करायची। आणि तिसऱ्या फेजमध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी त्यांनी त्यांच्या टीमला सोबत घेऊन 2 ते 3 नवीन उपक्रम त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला करायचं आहे। तर ह्या आमच्या जिल्ह्यामध्ये आपण नागपूर जिल्ह्यामध्ये आपण जवळपास लोक अदालत आपण घेणार आहे जेणेकरून गावातले विषय गावातच सुटेल आणि जे आमचे महसुली प्रकरण आहेत ते तडजोडीने आपल्याला रिझॉल्व्ह करण्याचं आपण एक हे घेणार आहे। दुसरं कॅम्प बेसिसवर सॅच्युरेशन मोडवर आपल्याला शाळेमध्ये कॅम्प घेऊन सर्टिफिकेट वाटप आपल्याला करायचं आहे। आणि तिसरं जवळपास जे डीबीटीच्या योजना आहेत त्या सॅच्युरेशन मोडवर गावात जाऊन आपल्याला त्यांचं KYC आणि ते संपून त्यांना सगळ्यांना त्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्याला लाभ द्यायचा आहे। हे 3 कंपोनंटचं जे प्रिपरेशन आहे ते आमचं सुरू झालेलं आहे। त्याच्यामध्ये मीडियाशी इंटरॅक्शन झालेलं आहे। माननीय महसूल मंत्री यांनी 3 वेळा सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची विभागीय आयुक्तांची बैठक घेऊन त्याच्यामध्ये काय करायचं आहे ते आपल्याला सांगितलं आहे। माझ्या लेवलची तहसीलदार आणि SDM लेवलची बैठक झालेली आहे। तहसीलदार SDM महोदयांनी त्यांच्या लेवलवर तलाठी, मंडळाधिकारी, ग्रामसेवक यांची बैठक घेतलेली आहे। लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून त्यांच्यासोबत बैठका घेऊन त्यांनाही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेऊन मीटिंग झालेली आहे। आणि याचं समारोप आपल्याला 2 तारखेला आपण करणार आहे। त्याचं इनॉग्रेशन आपण 27ला करणार आहे, 17 तारखेला करणार आहे आणि कॉन्क्लुजन आपण 2 तारखेला करणार आहे। त्यामुळे मला सगळ्यांना एक विनंती आहे की आम्ही तर सज्ज आहोत या मोहिमेसाठी। आपल्या माध्यमातून जर आपण आम्हाला साथ दिला आणि या मोहिमेची जर मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक प्रसिद्धी जर आपण गावोगावी दिली, शहराशहरामध्ये दिली तर हे याच्यामध्ये आपण अजून चांगल्या रीतीने आपण काम याच्यामध्ये करू शकतो। याच्यामध्ये 29 ऑगस्ट तुम्ही आपल्याशी शेअर करतो हा GR 29 ऑगस्टचा एक महसूल डिपार्टमेंटचा एक शासन निर्णय आहे। त्याच्यामध्ये ज्या प्रकारे आपले नॅशनल हायवे, स्टेट हायवे, विलेज रोड आणि ODR त्यांना नंबरिंग असते। याच्यामध्ये जिल्हा, मग तालुका, मग गाव आणि त्या गावातला रस्ता असे 4 कंपोनंट आहे। प्रत्येक जिल्ह्याला एक संकेतांक नंबर दिला आहे। जसं नागपूरला त्या GR मध्ये 12 नंबर संकेतांक नंबर आहे। त्याच्यानंतर तालुक्याला नंबरिंग आम्हाला द्यायचे म्हणजे 1 ते 13 पर्यंत आणि त्यानंतर त्या तालुक्यामधले जे गाव आहे 100 सव्वाशे त्यांना 1 to 3 डिजिटमध्ये नंबर द्यायचा आणि शेवटी त्या रस्त्याचं ABCD असं नामकरण करून त्याला आपल्याला नेमिंग करायचं आहे। जेणेकरून आता उदाहरण 12-01-001 म्हणजे त्या गावाचं आणि त्याच्यानंतर ABC म्हणजे प्रत्येक गावाला युनिक ID एक हे होईल। म्हणजे नाव दिल्यानंतर ते नकाशामध्ये आम्ही त्यांना नाव देऊ आणि जेणेकरून मग प्रत्येक पानंद रस्त्याला जर नागपूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण 750 गावांमध्ये जर पकडलं जर 1200-1500 पानंद रस्ते आहे तर प्रत्येक रस्त्याला एक युनिक नंबर भेटेल। आता आपण कसं ओळखतो या माणसाच्या शेतापासून तर त्या माणसाच्या शेतापर्यंत, त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन होतं आणि त्यामुळे नंबरिंग जर केली तर मग त्याला फ्युचरमध्ये अपग्रेडेशन करायला, त्याच्यावर दुरुस्ती करायला त्याला सोयीस्कर आम्हाला जाईल।